नको. का मावशी काय झालंय? काल शिंदेबाईंच्या घरी कसे आनंदात होते सगळेजण. परवापर्यंत आपल्या घरी सुद्धा आनंद अगदी ओसंडून वाहत होता. आता मावशी येतील, तेही दिवस येतील लवकरच. तू हे घे. आई, अच्छा, तू आधीच घेऊन आलीस का दूध? ठीक आहे, येते मी. आई, तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येऊ का मी? म्हणजे मग तुमच्या सकाळच्या काही गोळ्या असतील तर त्या घेता येतील ना तुम्हाला? त्याही घेऊन येते हवं तर. हं? हे काय आणणार आहेस? कुठल्या गोळ्या? मावशीला सकाळी कुठल्याही गोळ्या घ्याव्या लागत नाहीत. हे बघ नेत्रा, तुला माहिती नाही आहेत ना गोष्टी, तर मध्ये मध्ये उगीच करू नकोस, कळलं? प्रिया, तू कशाला चिडतेस तिच्यावर? मावशी मग हिच्यामुळे उगीच काहीतरी. ही ग, तिला काळजी वाटते माझी म्हणून बोलली ती. नशीब माझं, एका तरी सुनेला काळजी आहे माझी. जे तिला माहित नाही ते तिला कळेल हळूहळू. मालक, पोलीस आलेत. पाठव. तुम्हीच का सत्यजितराव मुदोळकर साहेब? माय शेल्फ संताजी गंगाराम जानबोर. तुम्हाला भेटून बरं वाटलं. असं तुम्ही म्हणाल का नाही माहित नाही बुवा. बसायला तर सांगाल का नाही? हा, ये बसा. तुम्ही बसा की, लाजताय कशाला? बसा. बोला, काय काम काढलेत? वा हो, बरोबर आहे. तुम्हीच मुद्द्याला हात घातलाय म्हणल्यानंतर तर बरं का, विषय असा आहे सत्यजितराव मुधोळकर साहेब, काल रातच्याला एक खून झालाय. मर्डर. मग प्रकाश नखाते उर्फ पक्या, मयदिस माझं नाव आहे. तर मला वाटलं होतं का बॉ तुम्ही त्याला ओळखता का? नाही, अशा कुठल्याच माणसाला मी नाही ओळखत. हा? वाटलंच बर का. वाटलंच होतं मला का तुम्ही त्याला ओळखत नसणार. तुमचा आणि त्याचा काय संबंध नसणार, मला वाटलंच होतं. झाली काय गंमत का, मयत इस्माच्या फोनवरून मर्डर व्हायच्या आधी शेवटचा जो फोन आहे ना, तो एक्सक्यूज मी. आहे का? झालं, तुमच्याच फोनवर लावला गेलता. कट करा, मीच लावलाय, कट करा. असू द्या. नाही, मला नाही माहिती तुम्हाला काय सिद्ध करायचंय. म्हणजे
मला हे काहीच माहिती नाही. असं असं नाही. आपल्याला काय वहिनी का? हा वहिनीच. नमस्कार. मी संताजी गंगाराम जानबोर. हा पहिल्यांदाच भेटलो ना आपण, म्हणून ओळख करून दिली. आता तुम्ही चहा द्या. काय आहे, घरनं चहा न घेता आलोय मी तुमच्या घरी डायरेक्ट. हा आणि बरं का, फक्त चहा, नाश्ता बिस्ता काय नाही. नाश्ता करतच नाही हो मी, डायरेक्ट जेवणच असतं आपलं. हा. चहाचं बघा. तर आपण कुठं होतो? तुमचा नंबर, त्याच्यावर मयत इस्मानं केलेला फोन. वहिनी, कुठे लक्ष आहे तुमचं? काय झालंय? अगं नाही, ते काही प्रॉब्लेम आहे का? काही झालंय का? नाही, विशेष काही नाही आहे, असंच जरा. बरं वहिनी, आपल्याकडे पोलीस का आलेत? अगं ते यांचं ऑफिसचं काहीतरी काम असेल म्हणून आले असतील कदाचित. ओ, द्या मग चहा, मी घेऊन जाते. नाही अगं, तू राहू दे ना, मी नेते. ओके. नाही काय हे बघा जानभोर, म्हणजे त्या माणसाने फोन केला असेल तरी तो माझ्या मिस्ड कॉल्समध्ये गेला असेल. माझं अशा कुठल्याच माणसाशी बोलणं नाही झालंय. नाही 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 नाही. पर विषय लक्षात घ्या ना. विषय काय आहे? विषय असा आहे का मयत इस्मानं तुम्हाला फोन केलाच कशाला? तुमच्या माहितीसाठी सांगतो जानभोर, हा माझा एक बऱ्यापैकी मोठा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायाच्या निमित्तानं अनेक लोक दिवसातनं मला फोन करतात. त्यांचा हिशोब मी नाही ठेवत. झालं का? होऊन बसलं का आता त्रांगड? हा आता आम्ही तपास कसा करायचा? ज्याच्यामुळे हे सगळं झालं त्याला आम्ही कसा शोधायचा? हा बरे झाली गंमत आता. हा हे राव, वा वा, चहा एकदम फक्कड आहे. हा बरे, तुम्हाला रोज रोज असा चहा भेटतोय. आता काय, आता आम्हाला परत परत यायला लागणार. हा येतो आता. हा मुधोळकर साहेब, नाही म्हणलं येतो आता. आता येतो, आता नाही थांबत. हा काय आता लय काम आहे हो. हा मला तर वाटलं तर का बुवा तुम्ही त्याला ओळखत असाल तर झालं ना, सुटली ना केस. आता कसलं, आता तर तपास करायलाच लागणार. हा या हा हे नमस्कार वहिनी, येतो. सत्यजित, अरे काय आहे? मी तुला काय सांगितलं होतं? तू काही दिवस ऑफिसला नाही आलास तरी चालेल, पण या सगळ्यातून तू बाहेर पडणं जास्त महत्वाचं आहे. सत्यजित, आज
काय? आज पोलीस आले होते घरी. कशासाठी? त्या पक्याचा खून झालाय. काय? पक्या म्हणजे तो त्या आशिषचा मित्र ना? कधी? काल रात्री. हो नो. मला एक सांग, तू या सगळ्यात इन्व्हॉल्व नाही आहेस ना? नाही. थँक गॉड. पण मी तिथे गेलो होतो. काय? मी गेलो होतो तेव्हा ऑलरेडी त्याचा खून झाला होता. सत्यजित, अरे तू तिकडे कशासाठी गेलेलास? शिट. ओके ओके. मला एक सांग, तू पोलिसांना काय सांगितलंयस? अर्थात खोटं सांगितलंय. मी त्यांना खोटं सांगितलंय की मी या माणसाला ओळखत नाही, माझा त्याचा काही संबंध नाही, मला काहीच माहीत नाही. हे 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 चांगलं केलंयस तू. काय चांगलं आहे? चांगलं काय? मी खोटं बोललोय पोलिसांशी आणि मला प्रचंड त्रास होतोय याचा, विहंग. म्हणजे मला असं वाटतं की मी खरं काय ते सांगायला हवं. मी त्यांना खरं काय ते सांगायला हवं, कारण मी जर खून केलेलाच नाही आणि माझी काही चूकच नाही आहे तर मला घाबरायची काही गरज नाही आहे. आय थिंक मी पोलिसांना खरं सांगायला हवं. दॅट्स बस, विषय संपला. ए सत्यजित, एक मिनिट. तू काय सांगणारस त्यांना? हां? आणि तुला काय वाटतं, तू जे काही सांगशील ते त्याच्यावर पोलिसांचा विश्वास बसेल? ते काय नाही, तू जेवढं काही सांगितलंस ना तेवढंच पुरेल. डोंट वरी. बघ, पोलीस परत काही तुझ्याकडे येणार नाहीत एन्क्वायरीसाठी. कशाच्या जोरावर सांगतोस तू? अरे खून झाल्यावर 24 तासाच्या आत ते माझ्या दारापर्यंत येऊन पोहोचलेत, विहंग. त्यांच्यासाठी मी प्रमुख संशयित आहे. ते आणखीन काय उकरून काढतील मी काहीच सांगू शकत नाही. आणि काहीही झालं तरी काल रात्री मी तिथे गेलो होतो, हे तर खरं आहे. ते काही असू दे, पण हे सगळं तू विसरून जा. आणि तू रात्री तिथे होतास याचा पुन्हा कुठेही उल्लेख करायचा नाही. ओके? नाही विहंग, तुला कळत नाहीये. त्या मुलाच्या फोनवरून शेवटचा फोन माझ्या नंबरवर आला होता. म्हणजे त्या मुलाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं असेल ना माझ्याबद्दल, आणि त्याच्या आधीच नाही, मी तिथे गेलो होतो कारण मला आशिषला, पण आधीच त्या मुलाचा खून. विहंग, हे मी अडकतोय या सगळ्यामध्ये, मी अडकत चाललोय. राजे शांत व्हा. हे बघ, हा सगळा विचार डोक्यातून काढून टाक. या लफड्यात तू पडू नकोस. आणि बघ, कृपा करून पोलिसांना सगळं खरं सांगण्याचा शहाणपणा करू नकोस. हां? मी तुझ्यासमोर हात जोडतो, पण प्लीज असं काही करू नकोस. गौरांग, काय परत झोपा काढत होतास? अगं, त्यासाठीच तर आलो ना आपण या घरात. हो बरोबर. आपण या घरात ना फक्त झोपा काढायला आलोय. बाकी बाहेर काय चाललंय त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. अगं, ते काय चाललंय ते कळून मी काय करणार? हो, तू काय करणार? तुझ्या घरात पोलीस आलेत, पण ते का आलेत, कशासाठी आलेत हे तुला कळून तू काय करणार? ठीक आहे, त्यांचं काहीतरी काम असेल दादाकडे. दादाकडे? मग ऑफिसला का नाही गेले ते? घरी का आलेत? हे नाही, अशी फालतू प्रश्न मला नाही पडत बाबा. आणि त्यांची उत्तरं शोधण्यात मी नाही माझा वेळ घालवत. फालतू प्रश्न? फालतू प्रश्न विचारते? वा वा वा, क्या बात. आपण फक्त खातो आणि लोळतो, आपल्याला बाकी काहीही उद्योग नाही. ए, माझ्या खाण्यावर जायचं नाही. हे माझं घर आहे, माझ्या हक्काचं खातोय. माझं नाव मुधोळकर आहे. पुढची 7 जन्म असं बसून खाईन. काय? तेच ना रे गौराट, तू फक्त 7 जन्मांचा विचार करतोस, पण मी पुढच्या 70 जन्मांचा विचार करते. पण तुला काय त्याचं?
तू नुसता खा आणि लोळ. मी बसून खाईन नाही तर काही करीन. नाहीतरी माझं काय तुझ्यासारखं नाही ग, पोट भरायला गोव्यात मुलांना फिरवत बसत. गौरांग खूप बोलतोयस. माझ्या घरात मी वाटेल ते बोलीन. इथे श्रीमंती थाटात राहायला मिळेल म्हणून माझ्यावर प्रेम केलं, माझ्या मागे लागलीस, मला अडकवलंस. गौरांग बास आता. का खरं बोलते म्हणून राग आला? अगं चोराची मुलगी तू, बाप सडतोय तिकडे जेलमध्ये. गौरांग बापाचं नाव काढायचं नाही हा. अहा, तुझा बाप संतच ग. मीच चुकलो जे नापास झालो आणि गोव्यात शेण खायला आलो. हो, तू नाही तुझ्या घरच्यांना फसवलंस? ऑस्ट्रेलियात शिकतोय असं सांगून गोव्यात येऊन नव्हता राहिलास. आणि मला तरी काय, मला सोडून निघून जाणार होतास. पण नाही गौरांग, इतक्या लवकर नाही सोडणार मी तुला. लग्न झालंय आपलं, आयुष्य काढावं लागणार आहे तुला माझ्या बरोबर. ए, तुला काय वेड लागलंय का? अगं 1 मिनिट नाही लागणार मला तुझी या घरातनं उचल बांगडी करायला. फक्त दादाला सांगायचा अवकाश की मग. हो, मग दादा तुला तरी ठेवून घेणार आहे का या घरात? खरं कळल्यावर? अगं हे माझं घर आहे. हा, इथे माझी आई राहते, माझा भाऊ आहे, हे माझ्या हक्काचं घर आहे. हे घर नाही नाकारू शकत मला. पण तुला जर या घरात राहायचं असेल तर माझ्या मर्जीप्रमाणे राहावं लागेल. कळलं? कृपा राहू दे ग तुळशी माते, कृपा राहू दे. वहिनी, ओळखलं नाही भाई तुम्ही मला? संतजी गंगाराम जानवर. सकाळी आलतो नाही का? चहा घेतला बघा. ओळखलं की तुम्ही? काय दिवे लागणीला आलोय ना मी. काय करणार, इकडं तुमची पूजेची वेळ आणि आमची कामाची पण. पर खासगीत एक सांगू का? पूजा करा बरं का. हा, येळ काळ काय न बघता पूजा करा, लय गरज पडणार आहे. हा, तुमच्या नवऱ्याच्या लॉंग लाईफसाठी त्याच्याकडं साकडं घालत. तुम्ही इथे कशासाठी आलात? आहेत का माननीय सत्यजितराव मोदळकर साहेब? आहेत? नाही, ते ऑफिसमधून आले नाहीत घरी. वा भाऊ, बिजी, लय बिजी माणूस है ना. काय करणार, आमचं कामच आहे बघा वाट बघायचं. वाट बघू त्याच्यात काय एवढं आहे का नाही. ठीक आहे. हो वहिनी, ऐका तर, मला विचारायचं होतं का बुवा, त्या दिवशी शिंद्यांकडं तुम्ही बी होता का हो ते कार्यक्रमाला? हो. पूर्ण येळ? बरोबरच आहे. काय मी बी काय विचारतोय बघा. पूर्ण येळच असणार, अर्धा वेळ थोडंच असणार. आणि सत्यजितराव मुदळकर साहेब बी होते का पूर्ण येळ? हो हो, म्हणजे पूर्ण वेळच होते. प्रकाश नाकाते नावाच्या मुलाला ओळखता का तुम्ही?
नसाल ओळखत नसाल ओळखत तुम्ही कुठून म्हणणार हा ओळखते नसालच ओळखत काय आहे की बा त्याचा खून झालाय. काय झालं? कशाला कुरड पडली? माझ्या बी पडली बघा.